नमस्कार मित्रांनो, मी पंकज वंजारे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य युवा संघटक मनोज भोयर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण समजून घेणार आहोत विद्यार्थी, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, पालक आणि आपल्या देशासाठी या शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं किती महत्त्वाचं आहे हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। मी एक शिक्षक आहे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता सुद्धा आहे आणि असं असताना विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये सुसंवाद असताना आणि तो सुसंवाद होत असताना नेहमी त्यांना जे प्रश्न पडत असतात या प्रश्नाच्या रूपानं त्यांचा संवाद सातत्यानं होत असतो। म्हणजे एखादा विद्यार्थी हा आपल्या आईला, आपल्या बाबाला काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाची उत्तरं वेगळ्याच पद्धतीने त्यांना दिल्या जात असतात। उदाहरणार्थ माझ्या लहानपणी मी माझ्या आजोबांना प्रश्न केला होता। ऑगस्ट जुलै महिना असेल आणि मोठमोठाले ढग हे जात होते आकाशातून। त्यावेळेस मी त्यांना विचारलं की हे ढग कुठं जात आहेत, तर ते म्हणाले की आमच्या वर्धा शहराच्या बाजूला पवनार नदी आहे। तर ते म्हणाले की नदीवर जात आहे पाणी भरण्यासाठी। खरं तर दुसऱ्या वर्गात मी जलचक्र, तिसऱ्या वर्गात जलचक्र शिकलो, पुढे जिओग्राफी शिकलो, विद्यार्थ्यांना जलचक्र शिकवलं, परंतु आजही मी माझ्या आजोबांनी सांगितलेलं ढग कुठं चाललेत तर पाणी भरायला नदीवर चाललेत हे विसरलेलो नाही। मी हे तुम्हाला यासाठी सांगतो आहे की 0 ते 6 वर्षापर्यंत आणि आणखी थोडं जर तुम्ही विचार केला, थोडं परिपक्व होत असतानापर्यंत त्यांच्यावर जे संस्कार होत असतात ते संस्कार आयुष्यभरासाठी त्यांच्या विचाराचा, आवडीनिवडींचा, निर्णय क्षमतांचा, आत्मविश्वासाचा पाया ठरत असतात। आणि याच काळामध्ये आम्ही भूत, भानामती, जादूटोणा, अज्ञान या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर संस्काराच्या रूपाने टाकत असतो। आणि मोठेसुद्धा आणि शिक्षण आणि गैरसमज, अंधश्रद्धा याचा काही संबंध नाही आहे। किती माणसं शिकले असते तरी अंधश्रद्धेवर राहू शकतात। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, करोडो रुपयांच्या बंगल्यांच्या गेटवर 10 रुपयाच्या बिस्लरीच्या बॉटलमध्ये लाल पाणी तुम्हाला अटकवलेलं दिसेल। कशासाठी? तर कुत्रं तिथे शी करायला येऊ नये म्हणून। खरं तर त्याला लाल रंग दिसत नाही। दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की या कुत्र्यांचा त्या लाल बाटलीचा काहीही संबंध नाही आहे। मुळात ते आपली गंध शी आणि सूमधून पसरवत असतात, म्हणून एकाच ठिकाणी त्या परिसरातच ते शी करताना तुम्हाला आढळतात, सू करताना आढळतात। कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण विचार करता आपल्या लक्षात येऊ शकतं की हे शी आणि सू का करतात, तर त्यातून आपली गंध पसरवत असतात। त्यामुळे तुम्ही किती बाटल्या ठेवा, ते सू आणि शी करणं थांबवणार नाही। त्यावर उपाय हाच आहे की त्यांच्या संख्येवर नियंत्रण कसं मिळवतील याकरता महानगरपालिका, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल यांनी प्रशासनाने काम करणं। आता हा मुद्दा मी इथे असा यासाठी मांडला का याचा शिक्षणाशी काय संबंध आहे, तर आपण जवळचा संबंध पाहू। जोपर्यंत प्रश्न विचारला जात नाही तोपर्यंत उत्तर शोधण्याची प्रक्रिया सुरू होत नाही। आणि शाळा, महाविद्यालय, घरातून जर आयते उत्तर द्यायला सुरुवात झाले तर चिकित्सक दृष्टिकोन ठेवणारी पिढी जन्माला येत नाही। आजपर्यंत जगामध्ये त्याच समाजाने आणि त्याच देशाने प्रगती केलेली आहे ज्या देशामधल्या युवकांना प्रश्न पडलेले आहेत। आमचा एक भगतसिंग प्रश्न विचारतो आणि इंग्रज हादरून जातो, कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रश्न विचारणारा भगतसिंग होता, बाबासाहेब होते, विवेकानंद होते, गांधी होते। या सगळ्यांनी प्रश्नच विचारले आणि लोकांचा विवेक जागृत केला। संतांनी आपल्यात तेच केलेलं आहे। त्यामुळे शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचला पाहिजे। का पोहोचला पाहिजे? कारण जोपर्यंत प्रश्नाचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया तुमच्या मेंदूमध्ये सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारत नाही। आता हे 2 शब्द खूप महत्त्वाचे, ते आज आपण समजून घेणार आहोत थोडक्यात। शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य म्हणजे काय, तर एखाद्यानं सांगितलेलं वाक्य जसंच्या तसं स्वीकारायचं, त्याला प्रश्न विचारायचा नाही, त्याची चिकित्सा करायची नाही। एखाद्या व्हॉट्सअप मेसेजमधला, एखाद्या फेसबुकच्या मेसेजमधला, एखाद्या पुस्तकातला जे काही वाक्य असेल ते जसंच्या तसं स्वीकारायचं, त्याला क्रॉस चेक करायचं नाही, त्याला प्रश्न विचारायचा नाही। याला म्हणतात शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य। पण एखाद्यानं सांगितलेलं वाक्य, एखाद्यानं लिहिलेलं वाक्य, त्याच्या विरुद्ध पुरावा मागायचा, त्याला प्रतिप्रश्न करायचा, त्याची चिकित्सा करायची, याला म्हणतात बुद्धिप्रामाण्य म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन। हजारो वर्षापासून अनेक वस्तू जमिनीवर पडत होत्या, पण न्यूटनच्या मेंदूमध्ये प्रश्न पडला। खरं तर आपल्याकडे शिकवलं जात असतं आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून की न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडला आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, असं नाही आहे। तोपर्यंत कितीतरी लोकांच्या डोक्यावर बेल पडलं असेल, सीताफळं पडले असतील, विजा पडल्या असतील, हे डोक्याच्या भारावर पडले असतील, पण यांना प्रश्न नाही पडला की हे खालीच काय येतं। हा प्रश्न मुळामध्ये न्यूटन सरांच्या मेंदूमध्ये पडला आणि म्हणून ग्रॅव्हिटीचा शोध लागला।
फळ पडण्याचा ग्रॅव्हिटीच्या शोधाशी संबंध नाही, तर प्रश्न पडण्याचा ग्रॅव्हिटीच्या शोधाशी संबंध आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शाळेमध्ये नेमकं हेच होत नाही. अमावस्या पौर्णिमा कशा होतात हे आमचे शिक्षक समजून सांगतात, पण तेच मग त्या दिवशी उपास धरतात, कारण त्या दिवशी पौर्णिमा असते. एकीकडे शिकवायचं पौर्णिमा अमावस्या का होत असते, दुसरीकडे त्याचे उपास धरायचे, आणि त्यातनं विद्यार्थ्यांच्या मनात जात असते, अरे हे असंच करायचं असते, याचे प्रश्न विचारायचे नाही. कारण मग तोही प्रश्न विचारत नाही, कारण शिक्षकाने विचारलं नाही की अमावस्याचा पौर्णिमेचा उपास कशाला पकडायचा. तर प्रश्न विचारणारी प्रक्रिया जोपर्यंत तुमच्या घरातून सुरू होत नाही, लहानपणापासून सुरू होत नाही. खरं तर एक शिक्षक म्हणून मला अनेक पालक असं विचारतात की सर मग शाळेमध्ये प्रश्न विचारतात ना. बरोबर आहे, त्याच घरातून आलेले विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतात ज्या घरांमध्ये त्यांचे पालक त्यांना प्रश्न विचारू देतात. कारण चिकित्सक दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. एखाद्यानं जर विचारलं आपल्या पाल्याने एखाद्या पालकाला की हा गेंडा दिसतो, याला एकच शिंक आहे, तर त्याला प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, अरे याच्यामध्ये हे कारण आहे. परंतु आपल्याकडे तुला काय करायचं, एक असेल किंवा दोन असेल, तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे असं म्हणून देशामध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या समस्या जन्माला येत असतात. कारण त्याविरुद्ध कोणी बोलत नाही, प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारण्याचं कनेक्शन हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रक्रिया सुरू करण्याशी आहे. त्यामुळे माझं पालकांना विनंती आहे, शिक्षकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मुलांना प्रश्न विचारू द्या. हे प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी वाचन करू द्या, चर्चा करू द्या, आणि त्यातनं स्वतःच्या ज्ञानाचा विकास करण्याची संधी द्या. यालाच ज्ञानरचनावाद म्हणतात, ज्या आधारावर सध्याचं शिक्षण प्रणाली उभी आहे. त्यामुळे पोपट बनवण्यापेक्षा आपल्या पाल्यांना गरुड बनवा, जो पाहिजे तेव्हा कुणालाही पाहिजे तेव्हा कुठेही उडू शकेल, आणि स्वतःच्या पंखामध्ये त्याच्या बळ असेल की तो कुठले क्षितिज पादाक्रांत करेल. त्यामुळे ताबडतोब आपण मनोज भोयर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी मदत करा. धन्यवाद.